नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अशा काही खास गोष्टी शेअर करणार आहे. क्यूट DIY जे खूप छान अट्रॅक्टिव्ह आणि बनवायलाही एकदम सोपे असणार आहेत असे DIY शेअर करणार आहे. ज्या DIYमुळे तुम्ही तुमचं ऑफिस डेस्क, स्टडी डेस्क आणि किड्स रूम पण डेकोरेट करू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी हा आम्रखंडाचा डबा घेतलेला आहे, जो आपण झालं काम की काहीतरी स्टोअर करतो किंवा टाकून देतो. सो इथे आपण त्याचा DIY बनवणार आहे. सो इथे मी सगळं कवर काढून घेतलं आहे आणि वरचा जो पोर्शन आहे तो कट करून घेतला आहे. आता इथे माझ्याजवळ आईस्क्रीम स्टिक्स होत्या, तर त्याचा मी इथे उपयोग केलेला आहे आणि त्याला मी हॉट ग्लू गनने इथे स्टिक करून घेतलेला आहे. तसं पूर्ण सगळ्या मी मग नाही म्हणू शकत. तर तो जो डब्बा आहे त्याला पूर्ण स्टिक केलं आहे आणि त्याच्यावरती आता पूर्ण सगळीकडे जेसो लावून घेतलेला आहे. तुम्ही व्हाईट पेंट पण लावून घेऊ शकता आणि ऑल्टरनेट मी असे कलर्स चूज केलेले आहेत, व्हायब्रंट असे छान. तर ते मी कलर करून घेतला आहे आणि आपला हा क्यूटचा ऑर्गनायझर तयार झालेला आहे. आता आपला सेकंड DIY जो आहे तर तो खूपच इझी आहे. म्हणजे पेपर कप घ्यायचे, त्याच्यावरती असे डॉट पेंटिंग करायचे, आपल्याला हवा आहे तो कलर, आणि सेम त्याच कलरने वरची जी रिंग आहे ती पण कलर करायची. सो आपलं हे ऑर्गनायझर रेडी आहे. आता आपल्या थर्ड DIYसाठी इथे मी ही औषधाची बॉटल घेतलेली आहे आणि न्यूजपेपर घेतलेला आहे, जो म्हणजे ज्याच्यात 8 पेपर आहेत, आणि त्याला असं फोल्ड करून घेते आणि फोल्ड करून झाल्यानंतर त्याला इथे पूर्ण त्या बॉटलला गोल हॉट ग्लू गनच्या मदतीने गोल असं फिरवून घेणार आहे. असं 2 लेअर लावणार आहे, तुम्हाला पुढे कळेल. सो तुम्हाला जर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तेवढंच मोटिवेशन पण मिळतं मला. आणि पेपरचे असे 2 लेअर लावून झाल्यानंतर मी मास्किंग टेपने पुन्हा एकदा त्या पेपरला स्टिक करून घेतलेला आहे, म्हणजे तो निघणार नाही. इथे तुम्हाला दिसेल तसं ते. आता या DIYसाठी मी इथे पेपर क्लेचा यूज केलेला आहे. हा क्ले जो आहे मी बराच आधी करून ठेवला होता आणि तो काही मी एकदम फाईन बनवलेला नाही आहे, पण त्याचाच शेप मी देणार आहे आता इथे. तर इथे सॉर्ट ऑफ हा शेप असा असणार आहे की आपला लाल भोपळा असतो ना, पंपकिन, तर त्यानुसार इथे मी शेप देत चाललेली आहे आणि असं मी पूर्ण बॉटलला करून घेणार आहे. हे ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती मी वॉलपुट्टीचा क्ले बनवलेला आहे आणि त्याने एक पातळ लेअर असा त्याच्यावरती लावून पूर्ण असं छान इव्हनली करून घेतलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. आणि आता हे जे आहे तर याला थोडंसं पाण्याचा हात घेऊन एकमेकांमध्ये मर्ज करायचं, म्हणजे छान मर्ज होतं आणि असं वाटतही नाही की आपण वेगवेगळे लेयर्स लावलेले आहेत असं. हा या प्रकारचा जो पंपकिन वास आहे ना, हा DIY स्टोअरमध्ये मिळू शकतो किंवा तुम्हाला ऑनलाईन साईटवरती पण बघायला मिळू शकतो. हा पंपकिन वास जो आहे ना, हा मी आत्ता लेटेस्टच खूप व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे. DIY स्टोअरमध्ये पण अवेलेबल आहे. सो मला असं झालं की आपण हा बनवू शकतो घरच्या घरी आणि खूप छानही होईल. तुम्हाला इथे मी त्याचं पिक्चर देते. सो मी प्रयत्न केलेला आहे, तुम्ही मला सांगा कसं वाटलं, आणि कलर करून मी त्याला वॉर्निशने प्रोटेक्ट केलेला आहे. सो इकडे आपला पंपकिन वास जो आहे तो रेडी झालेला आहे. आता लास्ट DIYसाठी इथे मी हा चीजचा बॉक्स घेतलेला आहे. खूप दिवस झालं मला काहीतरी करायचं होतं त्यापासून. सो फायनली हा व्हिडिओ आलेला आहे. तर म्हटलं मी करतेच, आता व्हिडिओ पण शेअर करूया. तर त्याला मी असं मास्किंग टेप लावून घेतलेला आहे सगळ्या बाजूने, आणि ते झाल्यानंतर एक व्हाईट पेपर घेतलेला आहे, त्याच्यावर फेविकॉल लावलेला आहे आणि त्या व्हाईट पेपरने पूर्ण हा जो बॉक्स आहे तो कवर केलेला आहे. तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण घर जे आहे ते आपण घरामध्येच आपल्याला अवेलेबल असणाऱ्या गोष्टींमधूनच किती छान प्रकारे ऑर्गनाईज किंवा डेकोरेट करू शकतो. त्याच्यासाठी काही बाहेरून काही आणायची गरज नाही आहे, स्पेशली जाऊन, अनलेस अँड अनटिल आपण ते बनवू शकत नाही तोपर्यंत. पण मला तरी असं होतं की मी एखादी वस्तू बाहेर बघितली आहे तर ती घेण्याआधी मी विचार करते की मला ते बनवता येईल का, आणि बनवता येणार असेल तर मी आधी घरात बनवते, आणि नाही आवडलं किंवा नाही जमलं तरच मी बाहेरून आणते. पण शक्यतो मला असं वाटतं की मला जमणारच आहे आणि ते जमतं. सो ही एक आयडिया माझ्या डोक्यामध्ये आली होती आणि मग ती पण मी केली आहे आणि तुम्हाला पुढे कळेल मी कशाप्रकारे तिचा यूज केलेला आहे. सो हा पण DIY आपला रेडी झालेला आहे.
चला तर मग आशा करते की तुम्हाला हे सगळे DIY आवडले असतील. तर लाईक करा आणि जो DIY आवडला आहे तो खाली कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका. आणि जर व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनलवर जा, व्हिडिओज बघा आणि आवडले तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.